हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. आणि इथं माझी झाली आहे सकाळ. एकदम आळस आला इथे, तर आज उठूच वाटत नव्हतं काही केल्यास. असो, कामाला तर जायचे. सो आता पटकन असं आवरायला सुरुवात करायची. आणि इथं मी ना सकाळ सकाळ सगळे पडदे काढले आणि मशीनला लावले, कारण मला ते करायचंच होतं. पण ते एक एक दिवस पुढं जात होतं. म्हटलं चला आज हातासरशी काढून घ्यावेत. आता इथे ना आंघोळ करून आले मी, आणि ना आम्हाला बेड उघडायचा होता. ॲक्च्युली माझं 3 ते 4 म्हणजे इथं आल्यापासून ना माझं ॲडॅप्टर जे आहे ना मोबाईलचं चार्जरचं ते हरवलं आहे. आता मला असं वाटत होतं ह्या बॅगमध्ये आहे का, सो आम्ही त्यासाठी बेड उघडला, पण नाही, त्याच्यात पण नव्हता. असो, आणि त्यानंतर ना मी काहीच शूट केलं नाही, कारण आमची झाली भांडणं. ते मी सांगतेच पुढे का. आता इथे मी आली आहे रात्री ऑफिसमधनं आणि घेतले स्वयंपाकाला सुरुवात. अजिबात बसायचं नाही ऑफिसवरतून आल्यानंतर, कारण मला माहिती आहे की मी बसले ना तर माझ्याकडून काहीच कामं होत नाही. असो, लगेचच पुढच्या कामाला सुरुवात करायची, कारण जर लेट झालं ना परत मग पुढं जेवणाला, हार्दिकच्या जेवणालासुद्धा उशीर होतो. सो आज मी ठरवलं होतं इथं गावरान पद्धतीची पालक करायची. आमच्या इथं गरगटा पालक असं म्हणतात. तर तुमच्या इकडं काय म्हणतात मला नक्की सांगा. इथं मी मस्त अशी पालक जी आहे ती धुवायला ठेवली आहे, आणि त्यानंतर दूध तापवायला ठेवलं, कारण दूध पहिलं तापवलं ना ते थोडंसं गार होतं, आणि मग नंतर हार्दिकचं जर प्यायचं असेल ना तर ते व्यवस्थित नॉर्मल टेम्परेचरला येतं. त्यामुळे इथं पहिलं दूध तापवायला ठेवलं. आता इथे भाजीची तयारी. पहिलं काय करायचं, पालक छान चिरून बारीक तो एकदम कुकरला लावायचा. मी कुकरला शिजवून घेते युजली. तुम्ही नॉर्मल पातेल्यामध्ये टाकलं तरी चालेल. सो इथं मी छान पालक धुवून चांगला छोट्या छोट्या चिरून कुकरच्या डब्यामध्ये ठेवला आहे. त्याचबरोबर मी राईसुद्धा लावणार आहे, जेणेकरून दोन्ही गोष्टी एकदाच शिजवून होतात आणि लवकर होतात, आणि शिवाय गॅससुद्धा वाचतो. आता इथं भाजी शिजवताना तुम्ही थोडेसे इथं शेंगदाणे टाकू शकता. छान दाताखाली ते शेंगदाणे आले ना खूप छान वाटतं खायलासुद्धा, आणि मज्जा येते. शिजवताना थोडीशी मीठ टाका, आणि इथे तुम्ही भाजीमध्ये एक मिरची वगैरे टाकली तरी चालतं, थोडंसं तिखट. पण मी नंतर टाकणार आहे म्हणून मी आत्ता नाही टाकली. आता हा बेडवरचा पसारा आहे ना तो आत्ताच केला बरं का आम्ही. आणि त्यानंतर माझं पार्सल आलं होतं इथं. सो त्याला वाटलं हार्दिकला बाबाच आले म्हणून तो पळत पळत बाबा बाबा करत गेला, पण पार्सल आलं होतं झेप्टोवरून. मी इथं आहे ना डिटर्जंट क्लीनर म्हणजे आपलं डिटर्जंट पावडर मागवली होती, आणि हॅपी प्लॅनेटचे ना हे वॉशिंग मशीन क्लीनर मागवलं होतं. खूप दिवसापासून मी क्लीन केलीच नव्हती वॉशिंग मशीन. सो मग आता ते यूज करायचं म्हणलं. पहिल्यांदाच मागवलं आहे मी, बघूयात रिझल्ट भेटतो आहे का. मी नक्की नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेल. आणि आता इथं भाजीला परत आता भाजी शिजून झाली आहे बघा, भाकरी करून झाल्या त्याच्यामध्ये. आता इथे ना मी थोडंसं बेसन घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून छान स्लरी करून घेतली त्याची. ह्यामध्ये मी लसूण घेतला आहे, छान लसूण घेतला आहे, म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये घेतला आहे, आणि 3 ते 4 मिरच्या घेतल्या. ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे. तेल टाकलंय मी. जिरं, आणि जी आपण पेस्ट केली आहे ना ती टाकायची आहे.
इथे शिजवलेली पूर्ण भाजी. आणि आता ह्याच्यामध्ये जी आपण स्लरी केली आहे बेसनची ती ह्याच्यात टाकायची. मीठ तर आपण आधीच टाकलं होतं. तुमचा अंदाज घ्या आणि मीठ टाकायचं की नाही तुम्ही ठरवा, कारण माझं ऑलरेडी मीठ झालंय. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. हा माझा जवळपास 5वा-6वा टेक असेल, कारण हार्दिक मला अजिबात बोलून देत नाही. मी लिटरली आता दुसऱ्या रूममध्ये आली आहे बोलण्यासाठी, तरी त्याची तिकडं बडबड चालूच आहे. असो, मी तुम्हाला स्टार्टिंगला व्लॉगला सांगितलं की आमची सकाळ सकाळ भांडणं झाल्यानंतर मी सकाळ सकाळ भांडणं झाल्यानंतर मी एक पण क्लिप शूट केली नाही. त्याचं कारण असं की शिफ्टिंग आम्ही 1 आठवडा झाला इथं आलो आहे. जवळपास 1 आठवडा होऊन 2-3 दिवस वरती आले. सो आठवडा झाला माझं आयफोनचं अडॅप्टर सापडत नाही, जे की आम्ही सकाळी शोधत होतो. त्याची क्लिप मी घेतली आहे. आणि त्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की येस, मी 2 दिवसापूर्वी त्यांना विचारलं होतं की बाबा ते माझी एक फुटवेअरची बॅग आहे ती माझी गायब आहे. तर ते मला म्हणले हां तिकडच्या फ्लॅटवर आहे, मी घेऊन येतो. आणि नंतर मला ते सकाळी आठवलं की ती फुटवेअरची बॅग भेटली का तुम्हाला, तुम्ही गेले होते. तर ते म्हणले नाही, ते तिथे पण नाही आहे. म्हणजे ती तिथून उचलली गेली आहे शिफ्टिंगच्या वेळेस, पण ती इथं घरापर्यंत पोचलीच नाही आहे. आता फुटवेअरची बॅग म्हणजे अशी काही छोटीशी बॅग नाही आहे. ती जवळपास त्याच्यामध्ये ना 10-15 जोड असतील. आईचे 2-3 कोरे करकरीत जोड आहेत, माझे 2-3 कोरे करकरीत आहे, शिवाय माझ्या हिल्स आहेत बाटाच्या 2, शिवाय त्यांचे सुद्धा आहेत. असे खूप सारे फुटवेअर्सची बॅग मी भरून ठेवलेली आणि ती इथपर्यंत पोचलीच नाही. आता माझं मग डोकं हल्लं की तुम्ही तर म्हणले होते मला तिकडे आहे. बरं, हे सगळं शिफ्टिंग करताना ते तिथे उभे होते, मग त्यांचं कसं लक्ष गेलं नाही हेच मग तरी होलं. मग आमचं त्याच्यावरती थोडंसं झालं की ओके ठीक आहे. असं फोन आला होता मला, तर मग ती म्हणून आमचं त्याच्यावरून वाजलं. ॲक्च्युली ना फक्त ॲडॅप्टर नाही, फुटवेअरची बॅग, लिटरली छोट्या छोट्या किचनच्या ज्या गोष्टी आहेत ना छोट्या छोट्या, त्यासुद्धा माझ्या हरवल्या आहेत. म्हणजे खूप छोट्या गोष्टी की आता इथे सांगू पण शकत नाही, एवढ्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे जवळपास ना 5 ते 6 हजाराचं नुकसान झालं. बरं हेच नाही अजून एक गोष्ट जी सगळ्यात जीवापाड माझी, ती माझी एक कुंडी होती, त्याच्यामध्ये टँगल हार्ट लावलं होतं. इतकं भारी उगवलं होतं ते. आता इतकं असे खाली पूर्ण असे मोठं वेल झालं होता त्याचा, आणि ती पूर्ण कुंडीच गायब आहे. म्हणजे पूर्ण ती कुंडी तिकडून उचलली आहे, मला माहिती आहे. मी तिथे चेक करून आली आहे, मी माझ्या हाताने ती कुंडी काढली आहे, मी त्यांना सांगितले न्या म्हणून. तिकडून ती आली आहे, पण इकडच्या घरापर्यंत पोचलीच नाही. हे असं काही, आणि सकाळ सकाळ त्याच्यामुळे आमचं वाजलं. चला, गोष्ट गेल्यात त्या गेल्यात, पण नुकसान पण आहे ना या गोष्टीचं, त्यामुळे आमचं वाजलं. आता त्या गोष्टी काही रिटर्न येणार नाही, इट्स ओके. पण माझे फुटवेअर्स जेवढं दिवसाचं कलेक्शन होतं माझं, बाटाच्या 2 होत्या यार माझ्या हिल्स, आणि नंतर म्हणजे ब्रँड आता लक्षात पण नाही, पण मी खूप गोळा केलेला. म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरचे 2-3 जोड असतील त्याच्यात, एवढ्या दिवसात जुन्याचे. असो, आता जेवून घेऊयात. मस्त भाजी झाली आहे, एकदम भारी स्मेल येतोय. नक्की ट्राय करा. गावरान पद्धतीने पालक केली आहे. रेसिपी तर तुम्ही बघितलीच असेल. चला, मी इथेच माझा ब्लॉग एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच न्यू ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.